हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। ज्यांच्या नावाने शेतकरी कर्जमुक्ती योजना आपण सुरू केली, त्या पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी देखील नतमस्तक होतो। सर्व महामानवांना वंदन करत असतानाच आदरणीय मोठे मालक सुधाकर पंत परिचारक यांना देखील विनम्र आदरांजली अर्पित करतो। आजच्या या कृषी प्रदर्शन आणि शेतकरी मेळाव्याच्या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री, ज्यांनी या संपूर्ण वारीला एक अतिशय चांगलं नवीन स्वच्छ आणि आधुनिक रूप दिलं, असे जयकुमार गोरेजी, मोठ्या मालकांचं कार्य अतिशय चांगल्या पद्धतीनं सांभाळत असलेले सन्माननीय प्रशांत मालक परिचारक, लोकप्रिय आमदार समाधानदादा अवताडे, माजी मंत्री ज्येष्ठ आमदार विजय मालक देशमुख, राजेंद्र राऊतजी, नारायणआबा पाटीलजी, गोपीचंद पडळकरजी, अभिजित पाटीलजी, उत्तमराव जानकरजी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री वैद्य, श्री हरीशदादा गायकवाड, श्री राजूबापू गावडे, श्री रणजितदादा शिंदे, श्री कैलास खुळे, शुभम आगावणे, सुभाष मस्के, चेतन सिंग केदार, श्री कार्तिकेयन जिल्हाधिकारी, सहकार आयुक्त श्री दीपक तावरे, श्री शुक्राचार्य भोसले, श्री बाबासाहेब जेजूरकर, श्री दिग्विजय आहेर, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व शेतकरी वारकरी भगिनी आणि बंधूंनो, सर्वांना माझा जय हरी। आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की पुन्हा एकदा या पंढरीमध्ये, पांडुरंगाच्या नगरीमध्ये आमच्या शेतकऱ्यांसोबत या कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने मी उपस्थित आहे। खरं तर ही वारीची परंपरा जी शतकानुशतके चालली आहे आणि कुठलंही निमंत्रण नसताना, कोणीही आयोजक नसताना गावोगावून वारकरी निघतात, दिंड्या निघतात आणि चालत चालत पंढरपूरपर्यंत येतात आणि जगातली ही एकमेव अशा प्रकारची वारी आहे की ज्या वारीमध्ये सर्वांना पांडुरंगाचं दर्शन देखील मिळत नाही। कोणी कळस दर्शन घेतं, कोणी मुखदर्शन घेतं, कोणी नामदेव पायरीचं दर्शन घेतं, पण कुठलंही दर्शन घेतलं तरी पांडुरंगाची भेट झाल्याचा अनुभव हा प्रत्येक वारकऱ्याला या ठिकाणी प्राप्त होतो। आणि एवढंच नाही तर वारकरी जेव्हा एकमेकाला भेटतात त्याही वेळी जय हरी म्हणत, रामकृष्ण हरी म्हणत, माऊली म्हणत एकमेकाचे पाय पकडतात, एकमेकाला दंडवत नमस्कार करतात, साष्टांग नमस्कार करतात। कारण या वारीची परंपरा अशी आहे की प्रत्येक व्यक्ती समोरच्या वारकऱ्यामध्ये, समोरच्या व्यक्तीमध्ये आपल्या माऊलीचं दर्शन घेत असतो आणि म्हणून अत्यंत भावनिक आणि कौटुंबिक अशा प्रकारचा सोहळा आपल्याला या पंढरपूरमध्ये पाहायला मिळतो। आणि यावेळी तर
सगळे रेकॉर्ड तुटतायत. इतक्या मोठ्या प्रमाणात वारकरी या ठिकाणी येत आहेत. 35 लाखापेक्षा जास्त आमचे वारकरी या ठिकाणी पोहोचतायत. जवळजवळ 21 किलोमीटरची दर्शनाची रांग यावेळी लागलेली आहे. पण हे सगळं होत असताना आपल्या राज्य सरकारच्या वतीने पालकमंत्री असतील, जिल्हा प्रशासन असेल, सगळे आपले अधिकारी असतील, यांनी अतिशय उत्तम सेवा करण्याचा प्रयत्न केला. जर्मन हँगर्स असतील, त्या ठिकाणी पाद्य सेवा असेल, वैद्यकीय सेवा असेल, सर्व प्रकारच्या सेवा या अतिशय उत्तम पद्धतीनं या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आपण केला. आणि मला विश्वास आहे वारीची परंपरा कधीच कमी होणार नाही, ती वाढतच राहील. या वाढत्या परंपरेला साजेसं संपूर्ण व्यवस्थित कार्य हे आपल्याला दरवर्षी करायचंच आहे. आणि म्हणूनच मगाशी या ठिकाणी प्रशांत मालकांनी आणि पालकमंत्र्यांनी पंढरपूरच्या कॉरिडॉरचा विषय देखील ठेवला. आणि आता जवळजवळ सगळी तयारी झाली आहे. काही लोकांच्या मनात थोड्या शंका आहेत. बहुतांश लोकांना आता हे लक्षात आलेलं आहे की त्यांनी मनात घेतलं त्याहीपेक्षा चांगलं पुनर्वसन आम्ही देतो. काही थोडक्या लोकांच्या मनातल्या शंका देखील आम्ही त्यांच्याशी चर्चा करून दूर करू. आणि माझा दावा आहे की महाराष्ट्रातल्या कुठल्याही तीर्थक्षेत्रामध्ये आजपर्यंत झालेल्या पुनर्वसनापेक्षा उत्तम, चांगलं आणि मोठं पुनर्वसन हे या ठिकाणी आम्ही पंढरपूरच्या कॉरिडॉरमध्ये देतो. एकही व्यक्ती शिल्लक ठेवणार नाही की ज्याला आम्ही समाधानी करणार नाही. 100% लोकांचं समाधान हे करण्याचा उद्देश घेऊनच हे आम्ही करतो. कारण आम्हाला माहिती आहे आज 30-30 लाख लोक ज्यावेळी पंढरपूरमध्ये येतात, मनामध्ये भीती असते, काय होईल. ही शिस्तीची माणसं आहेत, एकमेकाला सांभाळून घेणारी माणसं आहेत. परंतु आपल्याला माहिती आहे अपघात हा सांगून येत नाही. त्यामुळे प्रशासनापासून मुख्यमंत्र्यापर्यंत, पालकमंत्र्यापासून तर आमदारांपर्यंत सगळ्यांच्या मनामध्ये वारी संपतपर्यंत, आषाढी संपतपर्यंत, दुसरा दिवस होतपर्यंत आणि वारकरी सुखरूप घरी जातपर्यंत एक अनाहूत भीती असते की सगळं नीट झालं पाहिजे. पांडुरंगाच्या कृपेनं ते नीट होतंच. पण केवळ पांडुरंगाच्या भरोशावर हे सोडून चालणार नाही. आपल्यालाही व्यवस्था कराव्या लागतील या वाढत्या संपूर्ण वारकऱ्यांकरता. आणि आता देशभरातनं लोक या ठिकाणी येत आहेत, त्यांच्या योग्य व्यवस्था व्हाव्यात या दृष्टीनं खऱ्या अर्थानं आपण या सगळ्या व्यवस्था या ठिकाणी सुरू केल्या. मला अतिशय आनंद आहे की आज आपण या कृषी प्रदर्शनीमध्ये आहोत. 2015-16 साली ज्यावेळेस मोठ्या मालकांनी प्रदर्शनाची सुरुवात केली त्यावेळी मी स्वतः या ठिकाणी होतो. आणि जी बाजार समिती आहे, अतिशय उत्तम कारभार करणारी बाजार समिती की ज्याने 16 कोटीपासनं आता एक प्रचंड मोठी भरारी मारत इतका मोठा आपला विस्तार केलेला आहे की महाराष्ट्रातल्या उत्तम बाजार समित्यांमध्ये या बाजार समितीची गणना या ठिकाणी केली जाते. हे सांगताना मला आनंद होतो. आणि शेवटी येणारा वारकरी हा शेतकरी आहे. आमचे शेतकरी, शेतमजूर, बारा बलुतेदार हेच या वारीमध्ये सगळे येत असतात. आणि म्हणूनच त्यांच्यापर्यंत चांगलं तंत्रज्ञान पोचलं पाहिजे. शेतीच्या क्षेत्रात जे नवीन प्रयोग चाललेले आहेत ते पोचले पाहिजेत. या दृष्टीनं खऱ्या अर्थानं या कृषी प्रदर्शनाची सुरुवात झाली. आणि दरवर्षी नवनवीन प्रयोग हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. नवीन वाण आपल्याला पाहायला मिळतात, नवीन पद्धती आपल्याला पाहायला मिळतात, नवीन यंत्रसामुग्री आपल्याला पाहायला मिळते. आताही आम्ही आलो तेव्हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI वर आधारित काही स्टॉल्स या ठिकाणी आहेत. भविष्यामध्ये शेतीच्या क्षेत्रामध्ये AIचं महत्त्व ओळखून
महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की आम्ही आमच्या शेतकऱ्यांकरता महाविस्तार नावाचा AI ॲप तयार केला. आपल्यापैकी आता जवळपास 50 लाख शेतकरी हे महाविस्तारवर आले आहेत. जे आले नाहीत त्यांनी आलं पाहिजे असं माझा आग्रह आहे. कारण हा महाविस्तार म्हणजे तुमचा मित्र आहे. तुम्ही त्याच्याशी गप्पा मारू शकता, तुम्ही त्याच्याशी बोलू शकता. या महाविस्तारला तुम्ही जो प्रश्न विचाराल शेतीशी संबंधित त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडे आहे. प्रत्येक पद्धतीचं डेमॉन्स्ट्रेशनचा व्हिडिओ त्याच्यावर आहे. कुठल्याही नवीन पीक पद्धतीमध्ये काय केलं पाहिजे याची माहिती त्याच्याकडे आहे. कुठल्याही प्रकारची कीड आली तर त्याचं त्या ठिकाणी नियमन कसं करायचं या संदर्भातले सगळी माहिती त्याच्यावर आहे. आपण ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे निविष्ठांची खरेदी करतो त्याचा वापर कसा आणि किती केला पाहिजे याची माहिती त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे खतांच्या वापरापासनं तर पाणी किती दिलं पाहिजे इथपर्यंत सगळ्या गोष्टींची माहिती ही प्रत्येक शेतकऱ्याला पर्सनलाइज पद्धतीनं त्या ठिकाणी मिळते. तुम्ही जर त्याच्यावर असलेला जो AI एजंट आहे त्याच्याशी गप्पा मारल्या तर तो तुम्हाला सगळी उत्तरं देतो, वेगवेगळ्या भाषांमध्ये देतो. आता तर आमच्या आदिवासी समाजाची भिली भाषा देखील त्याच्यावर आपण दिलेली आहे. त्या भाषेतही त्याच्याशी संवाद साधता येतो. आणि एवढंच नाही तर त्याच्यातनं आपण फोटो काढला तर आपल्या पिकाची परिस्थिती काय आहे, त्याच्यावर कीड येऊ शकते का, आली तर काय केलं पाहिजे, येऊ नये म्हणून काय केलं पाहिजे, या परिस्थितीमध्ये त्याच्या वाढीकरता मायक्रोन्यूट्रिएंट काय दिले पाहिजेत, अशा सगळ्या गोष्टी आज आपल्याला या AI ॲपच्या माध्यमातून कळतात. एका फोटोतून सगळ्या पद्धतीची उत्तरं आज आपल्याला त्या ठिकाणी मिळतात. त्यामुळे आपले पैसेही वाचतात, श्रमही वाचतात आणि आपल्याला अतिशय योग्य माहिती मिळते. पुढच्या काळामध्ये सॉइल टेस्टिंग पासनं तर सगळ्या पद्धती या केवळ आपल्या मोबाईलच्या ॲपच्या माध्यमातून या महाविस्तारच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना मिळवून देणार आहोत. आणि म्हणून आपल्या शेतीमध्ये आधुनिकता आली पाहिजे. कुठेतरी उत्पादनाचा खर्च हा आम्हाला कमी करता आला पाहिजे. आमची उत्पादकता वाढली पाहिजे जेणेकरून शेतकऱ्याचा नफा वाढला पाहिजे. अशा पद्धतीनं आज आपण वेगवेगळे प्रयोग या ठिकाणी सुरू केले. मला अतिशय आनंद आहे की सातत्याने आमच्या शेतकऱ्यांवर कुठलं ना कुठलं संकट येत असतं. यावर्षी देखील अल निनोचं संकट आहे. बऱ्याच भागामध्ये पाऊस कमी पडतोय. पण या सगळ्या संकटांमध्ये आमचा जो शेतकरी अडचणीत आला, जो शेतकरी कर्ज घेतलं पण भरू शकला नाही, आम्ही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ही घोषणा केली होती की आमचं सरकार पुन्हा आल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देऊ. आणि त्यानंतर सरकार आलं. मग ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या, पंचायत समितीच्या झाल्या, जिल्हा परिषदेच्या झाल्या, नगरपालिकेच्या झाल्या. सगळ्या निवडणुकांमध्ये प्रचंड मोठा आशीर्वाद शेतकऱ्यांनी आणि लोकांनी आम्हाला दिला. सगळीकडे आम्हाला निवडून दिलं. खरं म्हणजे पुढे कुठलंही इलेक्शन नव्हतं. साधारणपणे राजकीय नेते इलेक्शन आलं की कर्जमाफीचं बोलतात आणि इलेक्शन आलं कीच कर्जमाफी करतात. पण सगळी इलेक्शन झाली, पुढची 5 वर्ष कुठलंही इलेक्शन नसताना आमच्या सरकारने सांगितलं शेतकऱ्याला दिलेला शब्द हा आम्ही मोडणार नाही आणि आपण देशातली सगळ्यात मोठी कर्जमाफी या ठिकाणी घोषित केली आणि अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना घोषित केली. 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे. ज्यांनी नियमित कर्ज भरलं त्यांना 50,000 रुपये त्यांच्या अकाउंटला आम्ही देतो आहोत. आणि मला अतिशय आनंद आहे. खरं म्हणजे कर्जमाफीची भव्य सुरुवात करायची आमच्या मनामध्ये होतं. पण ज्यावेळी हा मेळावा या ठिकाणी ठरला त्यावेळी मनात आमच्या सगळ्यांच्याच हे आलं
की या ठिकाणी पांडुरंगाच्या नगरीत जिथे शेतकरी वारकरी इतक्या मोठ्या प्रमाणात येतात तिथून याची आपण सुरुवात केली तर यापेक्षा अधिक उत्तम योग काय असू शकेल. आणि मग आमच्या सहकार विभागाला कामी लावलं आणि अतिशय वेगाने सहकार विभागाने पहिली यादी घोषित केली. 17 लाख शेतकऱ्यांची पहिली यादी 13,000 कोटी रुपये आपण त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी देतो आहोत. आणि आता दुसऱ्या यादीचं काम सुरू झालंय. या पहिल्या यादीतले जे शेतकरी आहेत त्यांच्या याद्या गावात जाणार, त्या गेल्या आता. आणि तात्काळ आमचा प्रयत्न असा आहे की ऑथेंटिकेट करून 31 तारखेपूर्वीच या 17 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आम्ही जमा करणार आहोत. त्याची सुरुवात आम्ही केलेली आहे. आणि आज आपल्या सोलापूर जिल्ह्यातले 7 शेतकरी त्यांच्या खात्यात पैसे जमा केले, त्यांना कर्जमुक्त केलं, नवीन कर्ज घेण्याकरता पात्र केलं. आज कर्जमुक्तीचं सर्टिफिकेट देखील त्यांना दिलेलं आहे आणि नवीन कर्जाचं वाटप देखील त्यांच्या हातामध्ये आपण केलेलं आहे. त्यामुळे निश्चितपणे याची सुरुवात आपण केली आहे. आता जिल्ह्यांमध्ये हे कार्यक्रम आम्ही करू. या सगळ्या याद्या, दुसरी यादी, तिसरी यादी, कारण बँकांकडनं सगळा डेटा जमा करावा लागतो. अनेक वेळा आमच्या बँकाही खूप हुशार आहेत. त्या एक एक डेटा 2-2दा पाठवून देतात, कारण त्यांच्याही खात्यांमध्ये पैसे येतात. त्यामुळे त्याचंही एकदा आम्हाला पडताळणी करावी लागते. सगळंच काही चांगलं असतं असं नाही आहे, म्हणून थोडा त्याला वेळ लागतो. पण काळजीचं कारण नाही. आपल्या कर्जमाफीच्या योजनेमध्ये बसणारा एकही शेतकरी आम्ही मागे राहू देणार नाही. सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी कर्जमाफी मिळेल. आणि म्हणूनच आज पांडुरंगाच्या चरणी याची सुरुवात आम्ही केली आहे. लवकरच याचं एक भव्य कार्यक्रम आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, सुनेत्राताई पवार, आमचे कृषी मंत्री, सहकार मंत्री, अशा सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये पुढच्या काळामध्ये आम्ही घेऊ. आणि जोपर्यंत सगळ्या शेतकऱ्यांचे अकाउंट सेटल होत नाही तोपर्यंत याच्यावर पूर्ण नजर ठेवून आम्ही लोक राहणार आहोत. मी या निमित्ताने सांगतो, एकीकडे शेतकऱ्याला कर्जमाफी तर दिलीच, पण दुसरीकडे मला सांगताना आनंद वाटतो की आपण आपल्या शेतकऱ्यांना विजेचं बिल जे माफ केलं त्याच्या पोटी दरवर्षी 24 ते 25 हजार कोटी रुपये राज्य सरकार आपल्या तिजोरीतून आपल्या महामंडळाला म्हणजे वीज मंडळाला त्या ठिकाणी देत आहे. कारण शेवटी वीज मंडळाला जर राज्य सरकारने पैसे दिले नाही तर MERCच्या नियमाप्रमाणे वीज मंडळाला ते पैसे इतर घरगुती ग्राहकांकडनं वसूल करावे लागतात. त्यामुळे त्यांचे बिल वाढू नये म्हणून दरवर्षी 25,000 कोटी रुपये आम्ही राज्य सरकारच्या तिजोरीतून त्या ठिकाणी आपल्या वीज मंडळाला देतो. एवढंच नाही तर आम्हाला सातत्याने शेतकरी विचारायचे की जरा तुम्ही आता तर हे ठीक आहे बाबा, आमचं वीजचं बिल तुम्ही पाठवत नाही, ते तुम्ही माफ केलं, पण कधीतरी आम्हाला भीती आहे एक दिवस आम्हाला मोठं बिल येईल, जुनी आमची जी थकीत आहे त्या थकितीचं बिल तुम्ही पाठवाल आणि मग त्या दिवशी आम्ही काय करायचं. त्यामुळे त्या थकीतचं काय झालं हे आम्हाला सांगा. अशा पद्धतीनं अनेक लोक प्रश्न विचारायचे, मनात भीती होती. आणि म्हणून कधीही कोणी विचार केला नव्हता असा निर्णय घेण्याचा आम्ही ठरवलं. आमच्या शेतकऱ्यांचं 7.5 हॉर्स पॉवरच्या आतले जे शेतकरी आहेत त्यांचं 48,000 कोटी रुपयाचं बिल थकीत होतं. आम्ही निर्णय केला आणि हे बिल माफ करून टाकलं. 50 लाख शेतकऱ्यांचं 48,000 कोटी रुपयाचं बिल हे आता आपण माफ केलेलं आहे. त्यांच्याकडनं ते कधीच वसूल या ठिकाणी केलं जाणार नाही. आणि मला विश्वास आहे की आता 75% राज्यातल्या शेतकऱ्यांना आम्ही दिवसा वीज देतो. पुढच्या काळामध्ये डिसेंबर किंवा मार्चपर्यंत 100% शेतकऱ्यांना आम्हाला दिवसा 12 तास वीज द्यायची आहे. पहिले 8 तास देऊ, मग 10 तास देऊ, मग 12 तास देऊ. त्यामुळे केवळ विजेचं बिल माफ करून नाही
तर शेतकऱ्यांना रिलायबल वीज मिळाली पाहिजे, या दृष्टीनं देखील मोठ्या प्रमाणात काम आपण करतो. खरं तर बंधू भगिनींनो, आपण जर विचार केला तर याच्या व्यतिरिक्त शेतीच्या क्षेत्रातली म्हणजे ही जी गुंतवणूक आहे ही बाजूलाच ठेवा, याच्या व्यतिरिक्त मागच्या वर्षी शेती क्षेत्रामध्ये आपण जे पैसे खर्च केले ते 95,000 कोटी रुपये आहेत. वेगवेगळ्या सबसिडींच्या माध्यमातून ड्रिप इरिगेशन करता असेल, निविष्ठान करता असेल, ट्रॅक्टर किंवा यांत्रिकीकरणा करता असेल. या राज्यामध्ये शेतकरी आमचा इतका महत्वाचा घटक आहे, त्याच्या पाठीशी हे सरकार अतिशय ताकदीनं उभं आहे. मगाशी विषय आला, खरं म्हणजे या ठिकाणी प्रशांत मालकांनी काही बंधाऱ्यांची मागणी देखील केली. पाणी वाहून जातं ते थांबलं पाहिजे. यामध्ये मालक काही अडचणी पण आहेत, कारण आपला जो इंटरस्टेट त्या ठिकाणी अशा पद्धतीनं लवादाचा निर्णय आहे, त्या निर्णयाचे काही बंधनं आपल्यावर आहेत. तथापि आपण जी मागणी केली आहे त्या बंधनातनं मार्ग काढून कशा पद्धतीनं हे बंधारे तयार करता येतील या संदर्भातले निर्देश हे मी निश्चितपणे आपल्या विभागाला देईल आणि त्यातनं जिथे जिथे शक्य असेल त्या त्या ठिकाणी बंधारे करण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणे करू. आणि त्याचसोबत चंद्रभागा नदीवरचा जो नवीन पूल आहे तो आता पुलकम बंधारा करा अशी मागणी या ठिकाणी आलेली आहे. निश्चितपणे मी त्याचे आदेश दिलेले आहेत, त्याला पुलकम बंधाऱ्यामध्ये परिवर्तित करून त्याही ठिकाणी पाणी कसं अडवता येईल हा प्रयत्न आपण करणार आहोत. मला सांगताना आनंद वाटतो की दरवर्षी पुराचं जे पाणी कोल्हापूर आणि सांगलीमध्ये शिरतं त्याच्यावर डायव्हर्जन कॅनाल आपण सुरू केला आहे. यावर्षीच त्याचं काम पूर्ण होत आहे. वर्ल्ड बँकेने पैसे त्या ठिकाणी दिले आहेत ते काम सुरू करण्याकरता. आणि मला आनंद आहे की यामुळे 35 ते 40 TMC पाणी हे तिकडनं आम्ही उजनीमध्ये आणणार आहोत. उजनीमध्ये ते पाणी आल्यामुळे मोठ्या प्रमाणात आपला दुष्काळी भाग आणि मराठवाड्याचा भाग या दोन्ही भागांना खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल. किंबहुना उजनीमध्ये डेड स्टॉक जो आपल्याला वापरावा लागतो, कधी कधी तोही संपून जातो. ही परिस्थिती पुढच्या काळात राहणार नाही. अशा पद्धतीनं हे काम आपण सुरू केलेलं आहे. त्याचा सोलापूर जिल्ह्याला देखील खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल. रेल्वे मार्गाच्या बद्दल लोणंद पंढरपूर असेल, पंढरपूर विजापूर असेल, निश्चितपणे या संदर्भात योग्य ती जी कारवाई आहे ती कारवाई आपण करू. लोणंद पंढरपूरला तर आपण पैसे दिले आहेत, काम सुरू करायचं आहे. पण पंढरपूर वैजापूर करताही मागच्या काळात आपण केंद्र सरकारला विनंती केली आहे. पुढच्या काळात त्याचाही पाठपुरावा आपण करू आणि आपल्या पंढरपूरला संपूर्ण दक्षिणेशी जोडण्याचं काम, आपल्या सोलापूर जिल्ह्याला दक्षिणेशी जोडण्याचं जे काम आहे हे काम आपण निश्चितपणे पूर्ण करू. आज या निमित्ताने खरं म्हणजे आमच्या अध्यक्षांनी काही भावना या ठिकाणी मांडल्यात. तुमच्या भावना ज्या आहेत त्या भावना मला ऑलरेडी माहिती आहेत. तुम्ही मांडल्या नसत्या तरी देखील त्या माझ्या मनामध्ये आहेत, त्यामुळे काळजी करू नका. आणि तुम्ही प्रशांत मालकाचं टेन्शनही घेऊ नका, आपल्या भावना मांडल्याच पाहिजे. त्यामुळे तुम्ही मांडल्या हे योग्यच केलं. पण तुम्ही एवढंच तुम्हाला सांगतो, काही काळजी करू नका. योग्य वेळी योग्य गोष्टी होतच असतात, त्या थांबत नाहीत, त्या बरोबर होतील. आणि जसं मी मागच्या वेळी सांगितलं की मी एवढ्या ताकदीने तुमच्या संपूर्ण या परिवाराच्या पाठीशी उभा आहे, त्यामुळे काळजी करायचं कारण नाही आहे. निश्चितपणे या ठिकाणी योग्य अशा प्रकारे जे आमचे प्रशांत मालक आहेत त्यांचाही सन्मान हा झालेला आपल्याला पाहायला मिळेल, हा विश्वास आपल्याला या निमित्ताने देतो. आज खरं म्हणजे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून मी आभार आपले मानतो. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे, वारकऱ्यांचे आभार मानतो, त्यांचं स्वागत करतो. आणि आपल्याला एवढंच या ठिकाणी सांगतो, हे तुमचं सरकार आहे. हे सरकार सदैव तुमच्या पाठीशी उभं राहील. कितीही अडचणी येऊ द्या, या प्रत्येक अडचणीमध्ये पांडुरंगाच्या कृपेनं हे सरकार तुमच्याकरता मार्ग काढेल, हा विश्वास मी आपल्याला देतो. आणि पुन्हा एकदा सहकार विभागाचं, कृषी विभागाचं, ग्रामविकास विभागाचं मनापासनं अभिनंदन करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.